अगोदर अधिवेशनात बोगस पनीरचा मुद्दा उचलला। आता अधिवेशनामध्ये गुटखा विक्रीचा मुद्दा उचलला। एलसीबीचा साधा कॉन्स्टेबल असणारा कर्डिले कोट्यावधी रुपयांच्या घरात राहतो। हे मुद्दे अहिल्यानगर जिल्ह्यातून एक आमदार उचलून धरतोय। नाव आहे विक्रम पाचपुते। विक्रम पाचपुते बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र। विक्रम पाचपुतेंची आमदारकीची ही पहिलीच टर्म। पहिल्या टर्म मध्ये आमदार अधिवेशनामध्ये थोड्या बहुत प्रमाणावरती दिसतात। हातात कागद घेतलेला असतो, कागदावरती प्रश्न लिहिलेले असतात, ते प्रश्न वाचायचे, सांगायचे आणि फक्त काही वेळासाठी जेवढा आपल्याला वेळ मिळाला आहे 2-3 मिनिटं तोपर्यंत आपल्याकडे फोकस हलवायचा। हे पहिल्या टर्मच्या आमदारांचा विषय असतो। पण विक्रम पाचपुते ज्या ताकदीनिशी अधिवेशन गाजवतायत त्यातून एवढं तर दिसून येतंय की विक्रम पाचपुते लय पुढच्या रेस मधले। विक्रम पाचपुतेंनी सध्या मार्केट जे आहे ते व्यापलंय असं चित्र आहे। पहिल्यांदा बोगस पनीरचा मुद्दा उचलल्यानंतर त्यांना तेवढंच वेटेज मिळालं। आता गुटखा सरेआम विक्री होते, त्यावरती कारवाई कधी होणार हा प्रश्न विचारला गेला। इकडे शहराचे DYSP संतोष खाडे यांनी गुटखा मावा यावरती धडाधड कारवाया सुरू केलेल्या आहेत आणि तिकडे श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुतेंनी तोच मुद्दा लावून धरणं। आणि पोलिसही काही सोपा खेळ नाही अध्यक्ष महोदय। माझ्या जिल्ह्यामध्ये एक कर्डिले नावाचे सदग्रस्त आहेत। सदग्रस्त यासाठी म्हणतो कारण ते LCB मध्ये कॉन्स्टेबल आहेत आणि नंतर आता कुठल्या वेगळ्या आस्थापनेत असतील, पण एक कॉन्स्टेबल काही कोटीच्या घरात राहतो आणि त्याच्याविषयी कोणी बोललं तर लगेच कारवाई होते। अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना त्रास होतो। त्यामुळे एवढी मजल काय येते तर ह्या कायद्यामध्ये कुठेतरी आपल्याला कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे। LCBच्या कॉन्स्टेबल कर्डिलेवरती विषय आणणं अर्थ सांगतोय की सध्याच्या घडीला विक्रम पाचपुते कॅल्क्युलेटिव्ह आणि होता होईल तेवढा फोकस आपल्यावरती घेण्याचा प्रयत्न करतात। बबनराव पाचपुते मंत्री राहिले, कित्येक टर्मचे आमदार राहिले। बबनराव पाचपुते लोकांच्या संपर्कात कमी होते। बबनराव पाचपुतेंचा संपर्क तुटला होता, त्यामुळे बबनराव पाचपुतेंना ऑप्शन पाहिजेच होता, पण ऑप्शन म्हणून लोक त्यांच्याच मुलाला निवडतील असं दिसलं नव्हतं। विक्रम पाचपुते हे नव्या पिढीचे नवे आमदार आहेत। आत्ताचे विषय, आत्ताचे लोकांचे कॅल्क्युलेशन्स विक्रम पाचपुतेंना खूप सहज समजतात आणि त्यामुळे होता होईल तेवढा लोकांसोबतचा ऍक्सेस विक्रम पाचपुतेंनी विधानसभेत निवडून आल्यापासनं वाढवल्याचं दिसून येतंय। विक्रम पाचपुते सिलेक्टिव्ह मुद्द्यांवरती बोलतात, फक्त मुद्दे बोलतच नाही तर ते मुद्दे उचलून धरतात। अधिवेशनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती तो कॉन्फिडन्स दिसून येतो। या सगळ्या गोष्टी सांगतात की विक्रम पाचपुते लंबी रेस का घोडा असणार आहेत। सध्याच्या घडीला श्रीगोंद्याचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर नागवडे आणि जगताप हे विक्रम पाचपुतेंना कॉम्पिटिटर ठरू शकतात असं चित्र होतं। कॉम्पिटिशन तोपर्यंतच होती जोपर्यंत हे विरोधात होते। आता जगताप आणि नागवडे हे दोघंही सत्तेत आलेत, अजित पवारांच्या सोबत ते आलेत, अजित पवारांना खेटलेत, परंतु एक पर्टिक्युलर वेळेसाठी असं म्हणायला जागा उरते। कारण जोपर्यंत जगताप नागवडे त्यांच्या कारखान्यांच्या राजकारणातून, कारखान्यांच्या कर्जाच्या विषयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत विक्रम पाचपुतेंनी पुन्हा श्रीगोंद्यामध्ये वन साइड मार्केट केलेलं असणार आहे। लक्षात येते? अगोदरच श्रीगोंद्याचा त्रिसूत्री फॉर्म्युला राहिला। एकाच एक लढत झाली तर तिथे पाचपुतेंचा पराभव होतो आणि तर तिहेरी लढत झाली तर तिथे विक्रम पाचपुते निवडून येतात। विधानसभेलाही तेच घडलं होतं। आता विक्रम पाचपुतेंना जो त्यांच्याकडे परंपरागत सेव असलेला वोटर आहेत 45%, तो वोटर वाढवायचा आहे आणि तो वोटर वाढवण्यासाठी सध्याच्या घडीला विक्रम पाचपुते ज्या फॉर्मने काम करतायत ते महत्त्वाचं आहे। आता फक्त विधानसभा किंवा अधिवेशन गाजवून उपयोग नाहीये। तर श्रीगोंद्यातील मेन जे श्रीगोंदा तालुका आहे तिथली जी मेन विषय आहे तो आहे रस्त्याचा। आम्ही श्रीगोंद्यामध्ये फिरलेलो आहोत। श्रीगोंद्यामध्ये रस्त्यांची कामं जवळपास नाहीच्या बरोबरीने झालेली आहेत। ते रस्ते करणं ही सगळ्यात पहिल्यांदा विक्रम पाचपुतेंची प्रायोरिटी असणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळे प्रश्न जे आहेत ती प्रश्न समोर येतच राहतील। पण पहिल्या टर्मची संधी जर विक्रम पाचपुतेंना मिळाली आहे तर त्या संधीचं सोनं करण्याची हीच वेळ आहे। या 5 वर्षांनंतर तुमच्या जागी दुसरा कोणीतरी स्पर्धक उभा राहिलेला असणार आहे। तुमचा भाऊ साजन पाचपुते हेही तयारी करतायत।
आताच्या घडीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक एक गट ऍक्टिव्ह झालेला आहे. विक्रम पाचपुतेंना टॅकल करताना जड जाईल, पण हीच ती संधी आहे हे ओळखून जर विक्रम पाचपुते खेळले तर विक्रम पाचपुते पुढच्या काळामध्ये श्रीगोंद्याचं अख्खं मार्केट व्यापतील. श्रीगोंद्यामध्ये नागवडे असतील, जगताप असतील, साजन पाचपुते असतील, अण्णासाहेब शेलार असतील, या सगळ्यांभोवतीच जे आहे ते तिथलं राजकारण फिरतं. गटाटटाचं राजकारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. त्या पलीकडे जाऊन जसं मी म्हटलं की 45% कायमस्वरूपीची पाचपुतेंची वोट बँक आहे. त्या 45% वरती त्यांना निवडून येता येत नाही, कारण 55% जे मतदान पुढचं आहे ते विरोधकांमध्ये डिवाइड झालेलं आहे. पुढचं किमान 10% मतदान जर विक्रम पाचपुतेंना आपल्याकडे वळवायचे तर त्यासाठी श्रीगोंद्यामध्ये कामं दाखवावीच लागतील. सध्याच्या घडीला विक्रम पाचपुते अधिवेशनामध्ये जे जे मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता? विक्रम पाचपुते पुढच्या 5 वर्षांसाठी मार्केट आहे असं ठेवतील की त्यांचं मार्केट कोसळेल? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.